कधी विचार केलाय की एक असं मंदिर असू शकतं जे खरं तर एक नाही तर चक्क 5 मंदिरं मिळून बनलंय? हो, दगडात कोरलेली ही एक अप्रतिम कलाकृती म्हणजे सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर. चला, आज आपण प्राचीन भारतीय स्थापत्यकलेच्या या उत्कृष्ट नमुन्याची, या अनोख्या दगडी सौंदर्य शिल्पाची सफर करूया. हे मंदिर इतकं खास का आहे? याचं मुख्य कारण म्हणजे हे फक्त एक मंदिर नाहीये, तर हा आहे 5 मंदिरांचा समूह. पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला, यामागची ही अनोखी संकल्पना आपण समजून घेऊया. ही संकल्पना आहे शिवपंचायतन. आता या रचनेनुसार काय होतं, तर मुख्य शिवमंदिराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये 4 छोटी मंदिरं बांधली जातात. आणि आपलं हे गोंदेश्वर मंदिर याच अनोख्या रचनेचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. तर पहिला भाग आहे या कलाकृतीचा परिचय. म्हणजे इतकी भव्य रचना कोणी आणि केव्हा केली? आता आपण या अप्रतिम कलाकृतीच्या इतिहासात डोकावूया आणि तिच्या उगमाबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. बहुतेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं. कोणी बांधलं? तर यादव राजवंशाचे राजे होते राव गोविंदा त्यांनी. आणि असं मानलं जातं की त्यांच्या गोविंद नावावरूनच या मंदिराला गोंडेश्वर असं नाव मिळालं असावं. पण इथेच एक ऐतिहासिक रहस्य दडलंय. काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर तब्बल 3000 वर्ष जुनं आहे, म्हणजे चालुक्य राजवटीतलं असावं. त्यामुळे याच्या नेमक्या वयाबद्दल एक गूढ आजही कायम आहे. आज भारतीय पुरातत्व विभागाकडून हे एक संरक्षित स्मारक म्हणून ओळखलं जातं. पुढचा भाग आहे या मंदिराची भव्य रचना. आता या मंदिराच्या इतिहासातून बाहेर पडून आपण त्याच्या बाह्य रचनेचं आणि भव्य आराखड्याचं जरा जवळून निरीक्षण करूया. हे मंदिर बाहेरून दिसतं तरी कसं? हे संपूर्ण मंदिर संकुल एका विशाल दगडी व्यासपीठावर उभारलंय, जे साधारण 125 बाय 95 फूट आहे. आणि याच्या पायथ्याशी असलेली हत्तींची कोरीव शिल्प पाहिली ना, की असा भास होतो की जणू संपूर्ण मंदिराचा भार याच हत्तींनी आपल्या पाठीवर उचलला आहे. मुख्य मंदिराचं जे शिखर आहे ना, ते भूमिज नावाच्या एका विशिष्ट शैलीत बांधलेलं आहे. म्हणजे एका मोठ्या शिखरावर लहान लहान शिखरांची रचना करून मुख्य शिखर तयार केलं जातं. आणि अशी रचना आपल्याला महाराष्ट्रात फक्त अंबरनाथच्या शिवमंदिरातच पाहायला मिळते. आता मुख्य मंदिराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये 4 उपमंदिरं आहेत, ज्यामुळे ती पंचायतन रचना पूर्ण होते. आग्नेय दिशेला आहे विष्णू मंदिर, नैऋत्येला आहे गणपती मंदिर, वायव्येला देवी पार्वतीचं आणि ईशान्य दिशेला सूर्यदेवाचं मंदिर आहे. तिसरा भाग आहे गर्भगृहाकडे एक प्रवास. मंदिराची बाह्यरचना तर आपण पाहिली. आता आपण मुख्य मंदिराच्या आत प्रवेश करूया आणि त्याच्या पवित्र गर्भगृहाकडे प्रवास करूया. पाहूया आतमध्ये काय दडलंय. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला एक विशिष्ट रचना दिसते. सगळ्यात आधी येतो नंदी मंडप, जिथे शंकराचं वाहन नंदीची मूर्ती आहे. त्यानंतर येतो सभामंडप, म्हणजे प्रार्थनेसाठीचा मुख्य हॉल. मग लागतो अंतराळ, जो सभामंडपाला गर्भगृहाशी जोडतो. आणि शेवटी येतो मुख्य गर्भगृह, जिथे शिवलिंग स्थापित आहे. या सभामंडपातले 4 खांब म्हणजे शिल्पकलेचा खजिनाच आहेत. त्यावर देवदेवता, यक्ष, गंधर्व तर आहेतच, पण त्यासोबतच एका प्रेमी युगलाचं शृंगार शिल्प आणि आपल्या बाळाला झोका देणाऱ्या आईचं वात्सल्यपूर्ण शिल्पही कोरलेलं आहे. पुढचा भाग आहे दगडात कोरलेल्या कथा. मंदिराचे खांब तर आपण पाहिले, आता मंदिराच्या भिंतींवर नजर टाकूया. या भिंतींवर कोरलेली शिल्प आपल्याला 800 वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात आणि अनेक कथा सांगतात. या मंदिराच्या भिंती म्हणजे केवळ दगडी भिंती नाहीत, तर दगडात कोरलेला एक जिवंत ग्रंथ आहे. यावर महाकाव्यांमधल्या प्रसंगांपासून ते त्या काळातल्या समाज जीवनापर्यंत अनेक गोष्टी कोरलेल्या आहेत. इथे काय काय नाहीये. रामायणातले प्रसंग आहेत, सुंदर अप्सरा आहेत, ब्रह्मदेव आणि सरस्वतीसारखे देव आहेत, लोणी घुसाळणाऱ्या स्त्रिया आहेत, युद्ध करणारे योद्धे आहेत आणि गजलक्ष्मी देवीसुद्धा आहे. जणू 800 वर्षांपूर्वीच्या जीवनाचा संपूर्ण पटच आपल्यासमोर उलगडतो. शेवटचा भाग आहे मंदिराचा जिवंत वारसा. ही शिल्प आणि रचना केवळ इतिहासाचा भाग नाहीत, तर आजही या मंदिराला जिवंत ठेवतात. चला, आता या मंदिराच्या काही अनोख्या वैशिष्ट्यांबद्दल आणि आजच्या काळातल्या त्याच्या महत्त्वाविषयी बोलूया. दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी इथे एक अद्भुत दृश्य पाहायला मिळतं. या दिवशी उगवत्या सूर्याची किरणं थेट गर्भगृहात प्रवेश करतात आणि काही क्षणांसाठी शिवलिंगाला अभिषेक करतात. विचार करा, स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा हा किती विलक्षण संगम आहे. इथलं प्राचीन इंजिनिअरिंग इथेच थांबत नाही. शिवलिंगावर अभिषेक केलेले जे पाणी आहे ना, ते मकरमुखातून म्हणजे मगरीच्या तोंडासारख्या रचनेतून बाहेर पडतं आणि थेट आजूबाजूच्या शेतांपर्यंत पोचवलं जातं. म्हणजे पाण्याचा किती विचारपूर्वक वापर.
या मंदिराला केवळ ऐतिहासिकच नाही तर खूप मोठं आध्यात्मिक महत्त्वही आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी इथे 4 महिने वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. त्यामुळे हे स्थान आजही तितकंच पवित्र मानलं जातं. गोंदेश्वर मंदिर पाहिल्यानंतर मनात एकच विचार येतो, इतकी वर्ष आणि इतके ऋतू पाहिलेले हे दगड जर ते बोलू शकले तर त्यांनी जपलेल्या आणखी कितीतरी अज्ञात कथा आपल्याला सांगतील नाही का?